मी एकाला मोक्काच्या कारवाईमधून वाचवलं असं अजित पवारांनी म्हटलं। परत कुणी असं वागू नका, अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांना अशा सूचना आहेत। तर मोक्का कुणाला आणि कशासाठी लागला होता ते सुद्धा कळायला हवं असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। सर्व प्रकार हा धक्कादायक आहे, राज्य सरकारने याचं स्पष्टीकरण द्यावं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना, आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले। म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचा, आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही त्या कामाच्या करता। मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता, माझी पण कमीपणा होतो, पण माझं तुम्हाला पण जेव्हा भावाची माणसं म्हणून मलाही थोडंसं अडचण होते, पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच, अजित पवार सकट कुणीच। खरं तर धक्कादायक आहे, कारण खुणाबद्दल होतं, खुणाला मोका लागला, कशा करता मोका लागला ह्याची आता उत्तरं आपल्याला विचारावी लागतील नाही का। तेव्हा मला असं वाटतं सगळ्यांनाच ती माहिती उत्सुकता असेल की हे नक्की काय प्रकरण आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने याचं स्पष्टीकरण दिलं।